जळगावच्या पाचोऱ्याजवळ मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे। रेल्वे दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झालाय, 14 प्रवासी जखमी झालेत। आग लागल्याच्या अफवेमुळे 30 ते 35 प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या। जखमींवर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सध्या उपचार सुरू आहेत। आतापर्यंत 7 मृतदेहांची ओळख पटली असून या ठिकाणी 6 मृतदेहांची ओळख अद्यापही पटलेली नाही। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। जळगाव पाचोरा रोडजवळ असलेलं पथराळ या गावाजवळ पुष्पक रेल्वेचा मोठा अपघात झालेला आहे। या ठिकाणी मोठी दुर्घटना घडलेली आहे। पुष्पक रेल्वे चालत असताना त्यामधून धूर निघत आहे असली अफवा पसरल्यानंतर प्रवाशांमध्ये कुठेतरी गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं आणि त्या वेळी एका प्रवाशाने चेन पुलिंग केल्यानंतर रेल्वे थांबवण्यात आली आणि मात्र स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जवळपास 30 ते 35 प्रवासी जे आहेत त्यांनी रेल्वेच्या बोगीतून उड्या मारल्या आहेत। पण काळाने मोठा घात घातलेला आहे। जशी घटना माहीत पडली तशा पद्धतीने नातेवाईकांनी या जळगाव येथील शासकीय महाविद्यालयात धाव घेतलेली आहे। आपल्या सोबत ते नातेवाईक आलेले आहेत, आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूया। ते मुंबईहून आलेले आहेत। दादा, काय सांगणार तुम्ही? या ठिकाणी नातेवाईक म्हणून आलेले आहात, माहिती घ्यायसाठी आलेले आहात। तुमचं यामध्ये कोण ऍडमिट होतं? हमारा नसरुद्दीन बदरुद्दीन सिद्दीकी 16-17 साल का था। मतलब ज्यादा एज नहीं है उसकी। पहली बार ही आ रहा था, बम्बई घूमने के लिए आया था वो। अभी उसको मतलब अभी हमको लेके जाना है, तो मतलब रेलवे की तरफ से हमको लखनऊ भेजेंगे कि हम हमारे खर्चे से लेके जाना है। ये हमको रेल्वे से पूछने का है। कसं आहे, आमचे एक नेपाळ म्हणून आमचे एक रिश्ता आहे, आम्ही त्याचे म्हणून आलेला आहे। कसं आहे, तर काय प्रॉब्लेम झालेला आहे, काय आहे, कसं आहे, त्यांचे घरी आहे ना, कोणाला माहिती नसतो, त्याच्या म्हणून आम्ही इथं आलेला आहे। आता आहे ना, तो हे लिस्ट बघितल्यानंतर आहे ना, इथं तीन दिवस राहायला मृत्यूसाठी, त्याच्यानंतर किती आहे आता ते बघावं लागेल नंतर। मात्र आता प्रशासन कशा पद्धतीने पुढील कारवाई करतं आणि हे जे शव आहे हे नातेवाईकांच्या ताब्यात केव्हा देतं, कशा पद्धतीने देतं, हे पाहणं आता गरजेचं ठरणार आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। रेल्वे अपघातात नेपाळच्या विश्वकर्मा परिवारातील 3घांचा मृत्यू झाला। या विश्वकर्मा परिवारातील सदस्यांसोबत संवाद साधलाय आपले प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। काल पाचोऱ्याजवळ झालेल्या रेल्वे अपघातामध्ये 13 जणांचा बळी गेलेला आहे आणि या 13 मृतदेहांमध्ये विश्वकर्मा परिवार हा देखील या पुष्पक एक्सप्रेस मधून प्रवास करत असताना या ठिकाणी एकाच परिवारातल्या 3 जणांची मयत झालेली आहे। त्यामध्ये आई आणि वडील आणि एक मुलगा असल्याचं कळतं आहे। तो विश्वकर्मा परिवार आज सकाळपासून त्यांचा मृतदेह ची ओळख पटवण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे। मात्र अद्यापपर्यंत त्यांना प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्याचं या ठिकाणी म्हटलं जात आहे। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। भैया, क्या बताएंगे आप? आपकी फैमिली से 3 लोग यहाँ पे शांत हुए रेलवे अपघात में, क्या नहीं? 3 लोग है। 3 लोग हैं। कौन कौन है? कहाँ जा रहे थे? चाचा, चाची और आंटी। चाचा चाची, भाई चाचा चाची, भाई। भाई। ये कहाँ से कहाँ जा रहे थे? हम ना लखनऊ से आया था, पुणे जाने वाला। अच्छा, कल्याण होके पुणे जाने। किस चीज के लिए मतलब जा रहे थे आप? गाँव आंटी को लेने के लिए गया था चाचा। अच्छा, मतलब महके गई थी क्या आंटी? नहीं, गाँव में नेपाल। गाँव में। और जो भाई है वो छोटा कितने साल का है? 10 साल का है। 10 साल का। आपको सवेरे से अभी तक कुछ मालूमात देखने को मिला वहाँ पे? नहीं, मिला ही नहीं है अभी, इधर है भी पता नहीं। नागरिकांचा या ठिकाणी कुठेतरी संताप होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।